काय रे तुझी नाटकं? मी नवऱ्याला सोडून आले, तुला यायला जमल का नाही? मी तुला सांगितलं ना मला भेटायचंय म्हणून. मला बाकी काय माहित नाही. तू आत्ताच्या आत्ता ये. हो पण मी थांबली तुझ्यासाठी. तुला यायला जमल का नाही? का हो? कोणाबरोबर बोलतीये? कोणता वाचणार? माझ्या मैत्रिणी. होय. हो. थोडं पलीकडे बसते का? हम्म. कशासाठी आलाय? न्यायला आलो होतो कोणाला? तुला. मी कधी म्हणले मला न्यायला या म्हणून? अगं तसं नाही झालं, तू रागानं निघून आली. आता 4-8 दिवस राहिले, आता बास की, आता चल की घराकडे आपल्या. अहो मी यायसाठी तिकडं यायसाठी आली नव्हती इथं, आणि मला काही यायचं नाही. अगं कसं आहे माहित आहे का, माणसं मला नावं ठेवते ती शेजा पाजारी. तुला माहित आहे माझी भावकी कशी आहे ती. उगा तुम्हा- कशाला 4 माणसात तमाशा करायला लावती. चल आपलं घरी. तमाशा तुम्ही केलाय का मी केलाय? मला सांग, काय तुला कमी पडून दिलंय का? तुला कधी 4 बोट लावली नाही ती सुपारी द्यायचं नाही का, शिवीगाळ कधी नाही का? मी तुला एवढं समजून घेतोय तरी तुझ्या अपेक्षा आहे त्या सगळ्या बर एक एक अपेक्षा पूर्ण करतोय, नाही असं नाही. पण तू का बरं लोकांना खोटं सांगते? आई बापाला खोटं सांगते, तुझ्या भावाला खोटं सांगते की मी मारतोय हाणतोय, वळ उठलं ते म्हणून. कशासाठी? मला तिथे यायचं नाही म्हणून मी त्यांना ते सांगते कारण. म्हणजे तुला यायचं नाही म्हणून तू माझी माहेरात बदनामी करून ठेवली आहे का? बरं, हे बघ, मला काय जास्त बोलून विषय वाढवायचा नाही. मला तुला एवढंच विचारायचंय की तुला माझ्यावर संसार करायचा आहे का नाही? नाही, मी नाही करू शकत तुमच्या सोबत संसार. नाही ना? मग आता ऐक, शेवटचं ऐक. जी बाय स्वतःच्या माहेरात आपल्या नवऱ्याविषयी एकाचं 2 करून काड्या करून त्याची बदनामी करते ना, त्या जावयाला सुद्धा किंवा त्या नवऱ्याला सुद्धा त्या बायकोची कधीच किंमत नाही पाहिजे. हीच मी अभि डोक्यात ठेवून आलोय. तो माझी एवढी माहेरात आबरू घालावली ना, मी तुला हाणतो मारतो तुझं काय काय करतो, चूक नसताना तो माझी किंमत घालावली की नाही. आता ऐक, मला सुद्धा तुझ्या सोबत राहायचं नाही आणि मला घटस्फोट पाहिजे. विषय संपला. मी जातो कोर्टात दावा दाखल करतो. भेटू आता कोर्टातच. कोणाला? आला का? बरं बरं, आले आले.